क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. परमेश्वराचा खरा भक्त कोण, धन्यता कोणती, या अर्थाचे जे प्रकरण चालू आहे त्याचा मूळ उद्देश संतांची लक्षणे सांगून त्यांची स्तुती करणे हा नाही, तर मनुष्य म्हणून जगावेला योग्य होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते ते या वर्णनाच्या निमित्ताने सांगितले जात आहे. आपण नेहमी ज्याला धन्य म्हणतो ते निराळे आणि खरी धन्यता असते अशी अवस्था निराळी. श्रीमद शंकराचार्यांनी सुद्धा धन्य कोण त्याचे वर्णन केले आहे. ते असे: शांतैरनन्य मतिभिर मधुर स्वभावै, रेकत्व निश्चित मनोभिरपेत मोहैः, साकं वनेषु विदितात्म पदस्वरूपम, तद्वस्तु सम्यगनिशम विमृशन्ति धन्याः. शांत, परमेश्वराच्या ठिकाणी ज्यांची बुद्धी अनन्य झाली आहे, ज्यांच्या स्वभावात गोडवा आहे, हे सर्व एकरूपच आहे, अद्वैतच आहे असा ज्यांच्या मनाचा निश्चय झालेला आहे, ज्यांना कशाचा मोह म्हणून उरलेला नाही, अशा सत्पुरुषांच्या संगतीत अरण्यातील एकांतात राहून आत्म्याविषयी वा सद्वस्तूच्या स्वरूपाविषयी वा ते आत्मस्वरूप अनुभवास कसे येईल याविषयी जे परस्पर संवाद करतात ते धन्य होत. मनोबोधातील या प्रकरणीच्या अनेक श्लोकात त्याचा स्पर्श दिसेल. या 52व्या श्लोकात विशेष रीतीने हा प्रत्यय येतो. सत्पुरुष मिळालेला मोकळा वेळ कसा घालवतो ते समर्थ सांगत आहेत. सद्भक्त आपला वेळ तत्वाचे चिंतन करण्यात व त्याचा अनुवाद करण्यात घालवतो. मिळालेला मोकळा वेळ माणसाने परमार्थ, अध्यात्म, तत्वज्ञान, सद्भक्ती, सद्धर्म, मोक्ष साधना यांच्या विचारात घालवावा आणि त्यासाठी उपनिषदे, रामायण, महाभारत, संतांची चरित्रे, दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी यांच्या पठणात किंवा मननात आणि तत्संबंधीच्या चिंतनात मग्न असावे आणि आपल्याला काय समजले ते पुन्हा एकदा बोलावे, सांगावे, मांडावे. हा त्या केलेल्या तत्वचिंतनाचा अनुवाद. या दोन्ही गोष्टी माणसांनी करणे आवश्यक आहे. नुसते श्रवण वा वाचन कधी उपयोगी पडत नाही. श्रवण पठणाच्या मागोमाग चिंतन, मनन, निधिध्यासन आणि आचरण या गोष्टी क्रमाक्रमाने यथाशक्ती, यथामती, यथा परिस्थिती चढत्या वाढत्या क्रमाने प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. तत्वज्ञान हा परीक्षेसाठी अभ्यासावयाचा विषय नसून ते आचरणात उतरवावे लागते. तो जीवनाचा सहज भाग झाला पाहिजे. आपल्याला समजते ते नेमके सत्य किती, मूळ सत्यापासून आपण किती जवळ वा दूर आहोत, जे सत्य म्हणून आपल्याला पटले, मानवले ते आचरणात कसे उतरवावे, त्यासाठी कोणत्या मार्गाने चालावे, साधने काय, प्रगती कशी होत जाते, अडचणी कोणत्या येतात, त्यातून पार कसे पडावे, हे सर्व चिंतन मननातून आणि काय समजले ते निश्चित होण्यासाठी केलेल्या अनुवादातून स्पष्ट होत जात असते. प्राचीन काळच्या अभ्यास पद्धतीत चिंतनिका म्हणून एक भाग असे. अनुवाद म्हणताना समर्थांना तोच अर्थ अभिप्रेत असावा. अनुवाद शब्दानेही नुसती पुनरावृत्ती अभिप्रेत नसून तत्व आचरणात आणणे असाही अर्थ तत्वानुवाद या शब्दाचा करणे शक्य आहे. कारण बहुतेक सर्व शब्द गतिवाचक आहेत असे आपले शास्त्र सांगते. बारीक सारीक गोष्टींचा साधकबाधक विचार करावा लागतो, तो त्या गोष्टी आचरणात आणण्यासाठीच. श्रवणाच्या मागोमाग चिंतन, मनन, निधिध्यासन असावे लागते. ते या दृष्टीनेच महत्वाचे आहे. या श्लोकाच्या पहिल्या ओळीत वेळ कसा घालवावा ते सांगून झाल्यानंतर समर्थ वेळ कसा घालवू नये ते दुसऱ्या ओळीत सांगत आहेत. सज्जनाचे अंतःकरण दंभाने वा विवादाने कधीही लिप्त होत नाही असे समर्थ सांगतात. वादविवाद हा बहुधा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी केला जातो. दुसऱ्याचे म्हणणे खरे असले तरी येनकेन प्रकाराने ते अमान्य करावयाचे, त्यासाठी वितंडेचाही आश्रय करावयाचा. आपले योग्य कसे ते सांगावयाचेच नाही, तुझे कसे चुकले तेच आग्रहाने मांडावायचे.
बोलण्यामागची ही भूमिका वेळेचा अपव्यय करणारी आहे. वादविवाद हा तत्वजिज्ञासेच्या भावनेने केला जावा. त्यात प्रामाणिकपणा असावा, दंभ वा दुराग्रह नसावा. बोलण्याचे स्वरूप आणखी एका प्रकाराने कसे असते ते समर्थ 3ऱ्या चरणात सांगत आहेत. उगमासंबंधी मूलतत्व काय आहे, सृष्टीचा आरंभ कसा झाला, जीव जगत जगदीश्वर यांचा परस्पर संबंध काय, कोणत्याही प्रतिपादनाच्या मुळाशी सत्य काय आहे याचा विचार तो करतो आणि हे समजून घेण्यासाठी जाणत्यांच्या सवे मनमोकळेपणाने चर्चाही करीत असतो. हाच सुखसंवाद. काय आहे ते समजून घेण्याच्या पाठीमागे मुळाशी जाऊन पाहण्याची प्रवृत्ती जर नसेल तर जे लिहिले गेले, मांडले तेच खरे मानून तसेच आपलेही मत बनवण्याचा दुर्धर प्रसंग ओढवतो. आजकालच्या बऱ्याच लेखकांच्या महाभारत विषयक लेखनामुळे पण न्यायाधीशाच्या पदावरून काम करणाऱ्या सुशिक्षितांचेही अपसमज कसे झालेले असतात ते मी अनुभवले आहे. यासाठी मुळाशी जाऊन पाहण्याची प्रवृत्ती जिज्ञासूमध्ये असली पाहिजे. जिव्हाळ्याची मंडळी भेटली की त्यांच्याशी चर्चा करणे हे घडतेच, पण त्याचे स्वरूप वर्तमानपत्री नसावे. समोरच्याची स्तुती आणि अनुपस्थिताची निंदा हे गप्पा गोष्टीतून होऊ नये. माणसाने बोलावे पण त्याचा संबंध पुरुषार्थाशी असावा. मग त्यात अर्थकामाची शास्त्रीय चर्चा आली तरी चालेल. वात्सायनासारख्या ऋषींनी कामशास्त्र लिहिले आहे आणि तो अभ्यासाचा विषय आहे. या शास्त्राच्या अभ्यासाने जितेंद्रियत्व प्राप्त होते असे वात्सायन ऋषी म्हणतात. कोणत्याही विषयाचे विवेचन जेव्हा शास्त्रीय पातळीवर होते तेव्हा ते मूलगामी ठरते, प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून उपयोगी पडते. माणसाने असा सुखसंवाद करावा. आपण आपला वेळ कोणत्या तरीच्या गप्पा गोष्टीत घालवतो याचा विचार माणसाने समर्थाने सांगितलेल्या या सत्पुरुष लक्षणांच्या माध्यमातून केला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.